तून 9-11 टाक्या आणि वितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन्स सगळ्या मंजूर झालेल्या होत्या. त्याच पद्धतीने राजारामपुरीत सुद्धा वितरण व्यवस्थासाठी लाईन्स आणि टाकी मंजूर झाली होती. त्याबरोबर पूर्वीच्या 18 लाख लिटर टाकी होती, तिथून 6 प्रभागांना 7 प्रभागांना पाणी जात होतं. तो वितरण व्यवस्था सुलभता व व्यवस्थित होत नसल्यामुळे त्याचे वितरण व्यवस्थेचे डिस्ट्रीब्युशन करण्याचं ठरवून त्या DPRमध्ये या DPRमध्ये मंजूर झालेला प्लॅन आहे. 2018ला ही वर्क ऑर्डर दिलेली आहे. या सगळ्या कामांची सगळी मंजूर असताना साधारणतः त्या काळात 18मध्ये रस्त्यांचे लॅबिलिटी पिरियड होता, त्यामुळे त्या लाईन्स पडल्या नाहीत. 20मध्ये त्या लाईन लॅबिलिटी पिरियड संपल्यानंतर सातत्याने प्रशासनाच्या मागं आम्ही या अमृत लाईन योजना मंजूर आहे, या पाईपलाईन्स, त्याचबरोबर ड्रेनेज लाईनसुद्धा कपॅसिटीसाठी निधी मंजूर करावा आणि ती दोन्ही कामं होऊन मग रस्त्याची कामं करण्यात यावी अशी आमची मागणी होती. सातत्यानं त्याचा पाठपुरवठा केला, पण प्रशासनाकडनं त्याची दखल घेतली नाही. आज साधारणतः 18 लाख लिटरची टाकी पाडली आणि 9 लाख लिटरवर आणले, तर मग राजारामपुरी आणि राजारामपुरीच्या परिसरात आणि या 9 प्रभागाला पाण्याचा पुरवठा होणार नाही. त्यासाठी वितरण व्यवस्था बदलली होती. ती सायबर चौकातली 16 लाख लिटर टाकी ती 24 लाख लिटर टाकी गेली होती आणि तिथून त्या लाईन्स नॅचरल स्लोपनं राजारामपुरीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्या अमृत लाईन धरल्या होत्या. पण त्या न टाकता कुठल्याही त्याचा काम न करता आज डायरेक्ट विकास कामं होणे गरजेचे आहेत. रस्त्यांची दुरावस्था वेगळी होतीच, त्या पद्धतीनं राज्य शासन व महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांसाठी निधी मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारच मानतो. रस्ते होणे तेवढे गरजेचे आहेत. शहरातले रस्त्यांची अवस्था दूर आहे, पण त्याच्या खालची ड्रेनेज लाईन किंवा रस्त्याचे पाईपलाईनचे जी मंजूर कामं आहेत ती पूर्ण पहिला करून मग रस्ते व्हावे अशी आमची मागणी होती. पण सातत्यानं प्रशासनाला आम्ही ते दाखवून दिलं की ही वितरण व्यवस्था आणि अशा पद्धतीने या लाईन्स नाही टाकल्या पण पाण्याचा प्रश्न व वितरण व्यवस्था नीट होणार नाही, अपुरे पाणी पुरवठा होणार, 4-4 दिवस पाणी मिळणार नाही. आणि हे पहिला ही जी दखल न घेता एक रस्ते चालू आहेत, त्याबद्दल आमची महापौरांनी सुद्धा नवीन सभागृहानं असं सांगितलं होतं की ज्या पूर्वीच्या योजना आहेत त्या पहिला पूर्ण करा आणि जे जमिनीखालची कामं आहेत ती पहिला पूर्ण करून घ्या आणि मग रस्ते करा. पण त्याचा आदेशाचा कुठं धुडकाड करून प्रशासनाने हे काम चालू केले, त्याचा आम्ही निषेध करतो. क्रिस्पी चीज चिकन वडा एकदा खाल्लात की पुन्हा यावंसं वाटेल.